आलेलो आहोत। या ठिकाणी आपल्या सर्वांच्या लाडक्या ताई लोकनेते गोपीनाथ मुंडेंची आज जयंती आहे आणि जयंती निमित्तानं गोपीनाथ गडासह राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महायुती एकत्र लढे केली आहे हे येणारा काळ सांगेल असं पटोलेंनी म्हटलंय। महायुतीच्या 3 तिघाडा काम बिघाडावर बोलायचं नाही, लोक महायुती सरकारला घरी पाठवण्याची तयारी करतील असं पटोलेंचं म्हणणं आहे। तर जिथे गरज तिथे भाजप मित्रपक्षांना वापरतं या शब्दात भास्कर जाधवांनी टीका केली आहे। एकनाथराव शिंदेंची भाजपाला गरज कुठे आहे? तिथं ते भाजपवाले एकनाथराव शिंदेंबरोबर युती करतायत। सरसकट युती झालेली नाही। तिथं लोकांची गरज आहे, भारतीय जनता पार्टीची गरज असेल तिथं फक्त मित्रांना जवळ करायचं, वापरून घ्यायचं आणि सोडायचं। जे काही अफवा उडवतात आहेत की आता आम्ही एकत्रित लढू वगैरे, हे एकत्रित लढतील की नाही लढतील ते येणारा काळ सांगेल। राज्याच्या जनतेची तिजोरी लुटायसाठी हे तीनही चोर मौसरे भाऊ एकत्रित आलेले आहेत आणि लोक आता यांना घरी पाठवायची तयारी करतील। उद्धव ठाकरेंसह मविया आमदार आज दुपारी राहुल नार्वेकरांना भेटणार आहेत। विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसंदर्भात भेट घेणार असल्याची माहिती आहे। विलंब होण्यास कारण काय हे मवियाचे आमदार जाणून घेणार आहेत। तिसरं अधिवेशन संपत आलं तरी विरोधी पक्षनेते पदावरून निर्णय काही झालेला नाही। सरकार करणार नाही, त्याच्यामुळे त्या लालीपापच्या मागं काही आम्ही काय तर लागत नाही। त्यामुळे या सरकारला लोकशाही मान्यच नाही आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावरचं हे काही मंथन करायचं काही कारण नाही आहे। ज्या सरकारला लोकशाहीच मान्य नाही, जिथं आम्ही 2 आमदार असताना आम्ही विरोधी पक्षनेता काँग्रेसने त्या काळात दिलेला होता, पण यांना ते लोकशाहीच मान्य नाही। त्याच्यामुळे यांच्यावर ज्यांना लोकशाही मान्य नाही त्यांच्याला लोकशाहीची भूमिका सांगण्यात काही अर्थ राहिलेला नाही। विरोध होत असताना झाडं तोडली, महाजनांना एवढी मस्ती असं दमानी यांनी म्हटलंय। आम्हाला जे करायचं ते करणार असं सगळं सुरू आहे अशा शब्दात दमानी यांनी टीका केली आहे। महाजनांना जनतेनं राजकारणातून उचलून फेकून द्यावं या शब्दात दमानी यांनी टीका केली आहे। इतक्या लोकांनी इतकी आंदोलनं करून सुद्धा गिरीश महाजनांची इतकी मस्ती आहे की त्यांनी शेवटी 450 झाडं ही तोडलीच। त्यांनी आता आपल्या डोक्यावर आणून 15,000 झाडं ठोकली आहेत। गिरीश महाजनांनी स्वतःच्या खिशात नाही आणली आहेत ती, पण तुम्ही आंदोलन करा, वाटेल ते करा, आम्हाला करायचं तो आम्ही करणार हा संदेश आज जो गेलाय गिरीश महाजनांना याद राखा। लोकांनी आता त्यांना लक्षात ठेवून अशा माणसांना राजकारणातून उचलून फेकून द्यावं अशी मी तिथल्या